नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबाव्यात, विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा, नक्षलवादाला आळा बसावा, प्रदूषण व कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागावा, बेरोजगारीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याचा ठाम सूर चांदोरली येथे आयोजित बैठकीत उमटला। रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता नागपूर येथील दीक्षाभूमी ते संविधान चौकात आयोजित विदर्भ निर्माण लॉंग मार्च व जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदोरली शहरात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत लॉंग मार्चचे नियोजन, जनजागृती आणि जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिकांना नागपूर येथे सहभागी करून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, युवक, कामगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने नागपूर येथे उपस्थित राहून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बुलंद आवाज द्यावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले। या बैठकीला राजेंद्र आगरकर अमरावती जिल्हाध्यक्ष, रियाज खान अमरावती शहराध्यक्ष, अशोकराव हांडे, शरद पुसतकर, बाबाराव जाधव, गजेंद्र ढोके, अरुण पाटील, डॉक्टर सुरेंद्र खेरडे, जिल्हा समन्वयक अमरावती दीपक शंभरकर, एकनाथ टाके, राजेंद्र बागडे, मुकुंद राजे, भुईखेडकर, दिग्विजय जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीला 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणारा लॉंग मार्च ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। वेगळा विदर्भ होण्यासाठी तुम्ही अनेक वर्षापासून लढा देत आहे। नेमकं आज जे तुम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केली, बैठक आयोजित करण्याचा नेमका उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोक चांदूर रेल्वे तहसीलमधून 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या मोर्चाला नागपूरमध्ये यायला पाहिजे। आणि वेगळा विदर्भ होण्यासाठी तुम्ही भरपूर दिवसापासून प्रयत्न करता, पण अद्यापपर्यंत यश आलं नाही। यश येणार का? हो। काय तुमची पुढील भूमिका राहील या वेगळा विदर्भ निर्माण करण्यासाठी? वेगळा विदर्भ झाला तर आमचा जो गरीब कास्तकार आहे, मजूर आहे आणि आमचे औद्योगिक वसाहत आहे ते सर्व डेव्हलप होतील। इरिगेशनचे प्रोजेक्ट डेव्हलप होतील, जंगल डेव्हलप होतील। आमच्या इथे जे निरनिराळ्या खाणी आहे, कोळशाची खाण आहे, बॉक्साईटची खाण आहे, आयर्न ओरची खाण आहे, यामध्ये नवीन नवीन उद्योग येतील व विकास होईल। त्यामुळे आमच्या नवीन युवकांना रोजगार मिळेल व या विदर्भ वेगळा झाला तर MPSCच्या ऐवजी VPSC होणार आणि त्याच्यामध्ये 100% नोकऱ्या आमच्या येथील युवकांना मिळणार। वेगळ्या विदर्भासाठी सरकारची भूमिका काय आहे सध्या तरी? सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये 40 नवीन राज्य निर्माण करण्याची भूमिका सरकारची आहे आणि त्यामध्ये आमच्या विदर्भाचा अव्वल नंबर आहे। आमची सर्वात जुनी मागणी आहे। त्यामुळे शक्यता हे आहे की सरकार आमचा विदर्भ वेगळा करून देईल। वेगळ्या विदर्भासंदर्भात तुमची काय प्रमुख भूमिका आहे? तुमची मागणी काय आहे? स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्यासोबत विदर्भाचा विकास झाला पाहिजे ही दुसरी मागणी आहे। येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे ही तिसरी मागणी आहे। इथल्या लोकसंख्येसाठी नवीन रेल्वे मार्ग झाले पाहिजे ही चौथी मागणी आहे। अशा आमच्या 9 मागण्या आहेत। होईल काय? सरकार मागण्या पूर्ण करेल का? सरकार मागण्या पूर्ण करेल असा आमचा विश्वास आहे। यापूर्वी तुम्ही सरकारकडे पाठपुरावा केला होता का वेगळ्या विदर्भासाठी? सतत 130 वर्षापासून ही मागणी आहे आणि तेव्हापासून वेगवेगळ्या घटकांनी सरकारकडे मागणीचा रेटा वाढवलेला आहे। सांप्रत असं आहे की 2027च्या डिसेंबरपर्यंत विदर्भ राज्य वेगळं झालंच पाहिजे अशी आमची निर्णायक भूमिका आहे। तुमचं नाव काय? माझं नाव प्राध्यापक शरद पुसतकर, उपजिल्हा अध्यक्ष। उत्तम, तुमचं नाव सांगा आणि तुमचं पद काय आहे? राजेंद्र आगरकर, जिल्हा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती। नेमकी या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे आणि ठिकाणी तुमचे कार्यकर्ते सह आणि इतर सदस्य उपस्थित आहे, काय सांगा? कार्यकर्त्यांना हेच सांगाल की चांदूर रेल्वे तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने 9 तारखेला रॅलीमध्ये सहभागी व्हावे। येणाऱ्या कार्यकाळात काही निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे, जसं की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, यामध्ये विदर्भ वेगळा ही संघटना आहे तुमच्यावरील, यामध्ये ही निवडणूक लढविणार का? लढविणार पूर्ण सर्कलमध्ये? सर्कलमध्ये।
तुमची एक ओळख आहे शेतकरी संघटनेत तुमची एक मोठी ओळख आहे आणि ह्या चांदूर शहर आणि तालुक्यामध्ये तुमचं नाव लौकिक आहे. या विदर्भ वेगळ्यासाठी तुमची काय पुढील भूमिका राहील? या विदर्भ आंदोलन चळवळीमध्ये शरीरामध्ये रक्ताचा शेवटला थेंब असेपर्यंत या आंदोलन समितीसोबत मी लढत राहील आणि प्रयत्न करत राहील तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. काय संदेश देऊ शकणार तुम्ही जनतेला या विदर्भ वेगळ्याबद्दल? वेगळा विदर्भ जर झाला तर या विदर्भातली जनता सुखासमाधानानं जगू शकेल, तरुणांना नोकऱ्या मिळेल आणि या ठिकाणी पुन्हा धरणं जर खूप झाले तर शेतीचासुद्धा प्रश्न या माध्यमातून सुटेल. आणि अनेक दिवसापासून ही मागणी आहे, त्या मागणीवर तुम्ही ठाम आहे, पण अद्यापपर्यंत ही मागणी मंजूर झाली नाही आणि अनेक आंदोलनसुद्धा नागपूरमध्ये सुद्धा तुम्ही केलेले आहे यापूर्वी. काय सांगणार? दिल्लीलासुद्धा जंतर मंतरवर आंदोलन झाले. वेगळा विदर्भ द्यायचा का नाही द्यायचा हे राज्य सरकारच्या हाती नाही आहे. केंद्र सरकारमध्ये साधा एक बहुमताच्या ठरावानं जर केंद्र सरकारनं ठराव केला तर वेगळा विदर्भ होऊ शकते. फक्त त्यांनी माहितीसाठी राष्ट्रपतीकडे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेकडे एक त्याची प्रत पाठवणे आवश्यक आहे. त्यांनी मान्यता देव, अन्यथा न मान्यता देव, पण साध्या बहुमतानं जर ठराव झाला तर वेगळा विदर्भ होऊ शकते. त्याच्यासाठी आंदोलनं चालू आहे आणि आता ह्या आंदोलनाचा शेवटला टप्पा आलेला आहे. चटपसाहेब आमचे आंदोलनाचे सर्वेसर्वा यांनी सांगितलं, यावेळेस आम्ही करू किंवा मरू, पण विदर्भ घेतल्याशिवाय मागं हटणार नाही, नाही तर जेलमध्ये सडू, पण विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. या आम्ही आत्मविश्वासावर आम्ही ठाम आहोत.